नमस्कार सर्वांना. माझ्या मराठी रसोई चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत. तर आज आपण स्पेशल अशी पावभाजी बनवणार. तर मी तुम्हाला साहित्य दाखवणार आहे आणि नवीन सदस्यासोबत आज तुम्हाला पूर्ण कृती त्याची पाहायला मिळणार आहे. स्पेशल अशी चमचमीत अशी आपण आज पावभाजी बनवणार आहोत. लादी पाव घेतलेले, इथं वाटाणा एक बाउल भरून घेतलेले आहे, कोथिंबीर मुठभर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट, अमूल बटर घेतलेले, मीठ घेतलेले आहे, एक लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला. भाज्या कोणत्या कोणत्या घालायचे त्याच्यासाठी 2 बटाटे, फ्लॉवर, कोबी, 2 सिमला मिरची घेतलेले आहेत, एक लाल टोमॅटो घेतलेला आहे मी इथं आणि 2 बारीक चिरून घेऊया. हे कुकरमध्ये डायरेक्ट बॉईल करून घेणार नाही आपण, हे थोडं तेल आणि बटर घालून फ्राय करून बॉईल करणार आहे. चमचाभर बटर टाकायचं, बीटा लाल तुकडे करून घेऊया. सर्वात अगोदर सिमला मिरची टाकून घ्यायची, फ्लॉवर पण तसंच फ्राय करून घेऊया. आता इथून पुढची कृती माझ्या सुनबाई वर्षाले तुम्हाला दाखवतील. हिचं नाव आहे वर्षा इंगवले. ही आपल्या मराठी रसोईची नवीन सदस्य आहे. तर आता फ्लॉवर, बटाटा, सिमला फ्राय झालेले. आता कोबी टाकून घ्यायची, मिरची पावडर टाकून घ्यायची, छोटा चमचा मीठ टाकून घेणार आहे, नंतर थोडं टाकायचं चवीनुसार. आता त्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि गरम पाणी ओतायचं. बॉईल होण्या इतपत आपण गरम पाणी टाकून घेणार आहे. कुकरचं झाकण लावून 1-2-3 शिट्टी करून घ्यायच्या. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेल्या, आलं लसूण पेस्ट आपण करून घेतली. आता आपण ही कुकरमध्ये स्मॅश करून घेऊया भाजी. वर आपण कढई तापत ठेवलेल्या गॅसवर. स्मॅश झाल्यानंतर आपण ही कढईत फ्राय करून घेणार आहे, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट घालून. 1 चमचा आपण तेल टाकून घ्यायचंय, डायरेक्ट बटर टाकायचं नाही, बटर जळतं. 1 चमचा आपण बटर टाकून घेणार, पण आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे. आता आपण थोडा कांदा टाकून घेणार आहे, थोडा आपण गार्निशिंगला ठेवणार आहे. टोमॅटो, 1 मोठा टोमॅटो घातलेला आहे, कोथिंबीर थोडी गार्निशिंगसाठी वापरायची. आता कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट फ्राय झालेले आहेत. आपण हे उरलेले वाटाणे टाकून घेऊया. वाटाणे चांगले फ्राय करून, कांदा चांगला शिजण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊया, 1 अर्धा चमचा. नंतर आणि चवीनुसार थोडं टाकायचं. आपण पावभाजी बॉईल करताना थोडं टाकलेलं आहे, थोडं परतून घ्यायचं म्हणजे आपला कांदा चांगला फ्राय हो. 1 चमचा लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला मगाशी 1 चमचा टाकला होता आपण. आता आपण ही स्मॅश केलेली पावभाजी कढईमध्ये टाकून एकजीव करून घेऊया. पुन्हा अशी पावभाजी एकजीव करून घेतलेली आहे. आलं लसूण वाटलेलं मिक्सरचं भांडं आणि हे पावभाजीचं थोडं पाणी टाकून आपण विसळून त्यात पाणी टाकूया. अशा रीतीनं आता आपण ही 5 मिनिटं शिजू द्यायची. बघा किती सुंदर कलर आलेला आपल्या पावभाजीला. अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकूया. नंतर बटरने पाव भाजून घेऊया. आपली चमचमीत पावभाजी रेडी झालेली आहे. अशा रीतीने आपण पुन्हा भेटूया नव्या रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.